विद्यात मोरपा देवालोची गणेश शुक्रात्मक प्रकाश मुनी निवृत्ती दाश उदाहरण जयंती केल्या स्मरण व सकळ विधेच्या अधिकरण हे वंदो श्री चरण श्री गुरूंचे तीन मस्तक प्रियंता सुंदर अशी पावन कथा आपल्या गावामध्ये चालू आहे भावार्थ रामायण आणि 7व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे सगळे उठा झोपू नका कोणी आणि मंदिरात तसं आपण झोपू नये आनंदानामध्ये अतिशय आनंद आहे भरताला रामायण सांगण्याकरता आनंद आहे बाळाला किती आनंद आहे रामायण सांगावं कोणला आणि सांगू नये कोणला झोपणाऱ्याला रामायण सांगून फायदा नाही माणसं झोपून राहून बोलून हे काही फायदा नाही किती आवड आहे भरताला महाराज म्हणून मारुतीला सुद्धा आनंद आहे कथा सांगण्याकरता आम्हाला जे जे देखील भूत देवाने जे भगवंत हा देवगणित झालं माझा अनुभव काय म्हणू लागले दिसणारे दृश्य आम्हाला राम दिसतंय मग भरताचं उच्च उल्लंघन करणं हे आमच्यात अशक्य आहे म्हणजे शक्यच नाही भरताला सांगावं आणि आम्ही ऐकू नये हे अजिबात घडणार नाही म्हणे भरताला सांगावं आणि आम्ही ऐकावं हे आमचं विरुद्ध आहे असा विचार मारुतीचा आहे भाऊ आहे रामाचा भाऊ आहे जसा राम तसा रामाचा भाऊ भरत आता भरत कोण आहे काय सगळं आपल्याला माहिती आहे सगळे रामायण पाठ आहे महाराज ती ऐकाय म्हणजे 75 लोक हे रामायण सगळ्याला पाठ आहे रोज रामायण सांगणारी मंडळी आहे ज्याला काहीच येत नाही ते पारावारलं नाही ज्याला रामायण कधी येत नाही ते आता घरी झोपलेच माहिती ना मग रामाचा भाऊ भरत आहे मग मी आता रामायण सांगितले सो रामा नाही सांगतो म्हणे भरता की सावधान भरता रामायण सावधान नाही बरं का आता माणसं कसं झालंय बघा रामायण म्हणलं की माणसाला काही वाटत नाही वाटायला का रोज समोरून कोणत्याला लढत का अशाचा प्रकार झालेला आहे पण रामायणाचं महत्व तुम्हाला माहित नाही महाराज रामायण किती मारुतीला आवडते ते मारुतीलाच विचारा अरे भरता तुमचं समाधान दिलं चित्रकूट पर्वतावर पुन्हा रामानं तुम्हाला समाधान दिलं वादुका दिल्या तुम्हाला वाटं लावलं आणि तिथून पुढं भगवंताने प्रस्थान केलं आता बघा महाराज अशी 5-4 लेकर जर निवडले तर पुढे रामायण टिकते बरं आता त्यामध्ये अशी लेकर 10 तरी गावागावाने निवडले तर पुढे रामायण टिकते आपल्याला जायचंय मरण विसरू नका बरं ध्यानात ठेवा आपल्याला जायचंय काही काही म्हातारे अजिबात कोणाला पारा देत नाही असंच वाचवायचं तसंच वाचवायचं बरोबर तिथून पुढे निघाले शरभंग ऋषीचा उद्धार केला पुन्हा भगवंतानं मग अरे तिथून पुढे निघाले वेदांत सुटे इथे सुंदर वाचवायला गेलो महाराज आणि घरामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ उमटी आनंदामध्ये माशीच्या पिल्लाला पोहायचं काही गरज नाही कधी ध्यानात ठेवायचं तिथून पुढे आले पुढे गेल्याची विराट नावाचा राक्षस सीताई सरला पकडल्यावर बघितलं त्यालाही मारलं पंचवटीला आणि नाशिकला गंगेचा काठ आहे भगवंताला ते ठिकाण आवडलं तिथं आश्रम मारला संरक्षण म्हणून जटायू नावाचं पाकिट ठेवलं महाराज पुन्हा रामानं कोणाला संरक्षण ठेवलं सीताई साहेबाला असं हनुमंतराव रामायण सांगू लागले असं राहत असताना पंचवटीमध्ये लक्ष्मणानं रात्रंदिवस सेवा करायची कोणाची
रामाची महाराज किती सेवा केली ते लक्ष्मणालाच माहित आहे. रात्रंदिवस सेवा केली लक्ष्मण, रात्रंदिवस. स्वतः फळ खाल्लं नाही पण आनंद दिल्याशिवाय राहिला नाही. एके दिवशी फळ आणण्याकरता गेल्याच्या नंतर अचानक एक खडग हातामध्ये आलं आणि खडग हातामध्ये आलं. अचानक त्याची धार कशी बघण्याकरता उभं हाणलं. हल्ल्याबरोबर कोण मेलं? शूर्पणखेचं पोरगं मेलं. त्याचं नाव काय? सांब नावाचा राक्षस मारला. कोण मारला? लक्ष्मणानं मारला. असा मंत्र बोलू लागले. सांब नावाचा पोरगं मारलाय शूर्पणखेचं. त्या बाईला एकच पोरगं होतं कोणतरी. ती बाई आल्याबरोबर त्यानं छळ केला. बरेच कुठाने केली बरं शूर्पणखेनं. छळ केला. मग करू नाही थट्टा बरी नाही थट्टा भल्या भल्याशी लावेल बट्टा. कपट करू नये, कपट चांगलं नसतंय. लक्ष्मणानं तिचं काय कापलं? नाक आणि कान दोन कापले. कोण? लक्ष्मणानं. कोणाचे? शूर्पणखेचे. हे जे बहुमत मिळालं ते डायरेक्ट त्याच्या मावस भावाकडे गेली. मला त्याचे मावस भाऊ होते त्याच जनस्थानामध्ये खरदूषण आणि त्रिशला. तिनं बहिणीने भावाला सांगितलं याचा 14,000 तोडा होता आणि हे तिघे जण भाऊ खर, दूषण आणि त्रिशला नावे बघा कशी होते. खर म्हणजे गाढवाच्या तोंडाचं होतं, एक दूषण पांढऱ्या नाकाचं होतं आणि एक त्रिशला म्हणजे 3 मुंडके होते त्याला. असे तिघे जण होते. आल्याबरोबर युद्ध झालं. कोणाचं ऐकून युद्ध झालं? कोणाचं? तुमचं की मोर बहिणीचं ऐकून. म्हणून शूर्पणखेसारखी बहीण असलं तिचं ऐकायचं नाही. काही पाप लागत नाही महाराज. 14,000 केस मारले. एकट्या रामानं 14,000 केस मारले. एकट्या रामानं. त्रिशला खरदूषण तेही मारले. मग हे जनस्थान म्हणून नाशिक पासून खाली हे जनस्थान आहे बरं का. म्हणून या जनस्थानामध्ये राज्य कोणाचं आहे? ब्राह्मणाचं राज्य आहे. मग भगवंतानं ते दान दिले. कोणाला? ब्राह्मणाला. म्हणून इथं आपल्याला राज्य करता येत नाही. म्हणून महाराष्ट्राचा राजा मुख्यमंत्री कोण आहे? ते ब्राह्मणात देवानं दान दिलेलं आहे. आणि ध्यानामध्ये मोठ्या दादाकडे कमट्या नाकाची गेली आणि गेल्यावर दादाला म्हणले दादा लय वाटोळ झालं. म्हणले काय झालं? लयच वाटोळ झालं. आता काहीच राहिलं नाही. आपलं नाव राहिलं नाही, काही राहिलं नाही. काय झालं? त्या रामानं 14,000 केस मारले. रावण पुन्हा म्हणावं मारले तर मारले पण हे जाऊ नये. आणि त्यामध्ये ब्राह्मणाला दान दिलं म्हणल्यावर ज्याच्या कपडाला आट्याकाट्यात पडत होते ब्राह्मणाला दिलं म्हणलं. कोणाच्या? आता ब्राह्मणाला दान दिलं म्हणून कपडाला आट्याकाट्यात पडले. त्याचं नाव रावण. त्याला तेव्हा का मग रावणाला राग आला आणि राग का आणला? तिनं आमिष दाखिलं. कोणाचं? आणला कोणाचं? आमिष कोणाचं दाखिलं? बहिणीनं सीतेचं. हे लक्षात ठेवायचं जरा का लई सुंदर आहे म्हणे. कोण? सीता. सीतेचं नाव कळलं केलं. सीता आठवली. कोणाला? रावणाला. रावणानं एक बार सीता बघितली होती का नाही? एक बार बघितलं तो उराव घेऊन पडला होता. काय? धनुष्य. आता सीतेचं नाव ऐकलं म्हणजे एकटी आहे. कुठं आहे? जनस्थानामध्ये आहे. म्हणून थोडा रावण राग आला रावणाला. मग बरं म्हणे ऐकलं बहिणीचं रावणानं शूर्पणखेचं महाराज. शूर्पणखेसारखी बहीण नसू नाही असली तरी तिचं ऐकू नाही. आल्या मामाला बोललं. मामाला सांगितलं तुम्ही थोडं सहकार्य करा. मामाच शहाणा होता महाराज. शहाणा होता बरं. खरंच आहे होता का नाही? शहाणा होता महाराज. माळेचे मामा माळेचाला पाठवलं. दादागिरीनं पाठवलं. माणुसकीनं पाठवलं नाही. जातो की कसं करतो? नाही गेलं तर मी मारल्याशिवाय रात नाही गेलं तर तुझं कल्याण आहे. विचार करा माळेचा याच्या हाताने मारण्यापेक्षा तिथं मिळेल चांगलं आहे का नाही? काय म्हणून मारीच गेलेला आहे.
मारिकाला बघितलं, सीतेला मोह पडला आणि काय मागितलं? चोळी मागितली महाराज, चोळी. कशाची चोळी मागितली? अन्नाच्या कातड्याची. मग त्याला मारण्याकरता भगवंत त्या मारिकाच्या पाठीमागे गेले. हे मायावी आहे. मायावीच्या पाठीमागे लागलं, वाटलं झाले शिवाटलं. हे मायावी आहे. हे मायावी हाडणारा राम काढून नेला नाही. लांब गेला राम. सीता एकटीच होती का नाही? एकटीच. कुठं? त्या आश्रमामध्ये, त्या गुंफेमध्ये. मग काय झालं? अरे एकटा लक्ष्मण ठेवलेला होता संरक्षण. हे पुढील भविष्य जायचं होतं सगळं. आता बारीक थोडं रामायण आपल्याला पाठ आहे काय? सीतेला जायचं होतं मुद्दाम. अवतार कोणाकरता होता? याच्याकरता. अलंकारामध्ये भगवंताचा आईसाहेबाचा अवतार जेव्हा ज्या काळात होत असतो का नाही, राक्षसा करतात अलंकारात. मग लक्ष्मणाला वाटल ते बोलले सीताईसाहेब. लक्ष्मणाला एक काढून दिलं. कोण काढून दिलं? सीतेनं काढून दिलं. मग लक्ष्मणाला काढून दिला. लक्ष्मण गेले. हे रावण लांब नव्हता. हे दिवाळीला आला होता रावण. दिवाळीला शिदोरी बांधून आला होता. जवळच उभा होता. एकटी सीता बघितली. बघितल्याबरोबर सीतेचं हरण केलं. चला रावणाला सीता नेली. लक्ष्मण गेले. लक्ष्मणाची रामाची भेट झाली. राम लक्ष्मण दोघांनी वापस आले. आश्रमामध्ये त्या पर्णकुटीमध्ये पंचवटीमध्ये सीता दिसली का नाही? पुढे आले तर जटायूचं रावणाचं युद्ध झालेलं बघितलं. जटायूचा उद्धार केला. मग जटायूचा उद्धार केला देवानं. ध्यानात ठेवा. रामायणामध्ये दोघांच्या मात्या केल्या. पुन्हा दोघांच्या स्वतः देवानं बरं का. रामायणाला ऐकायचं बारीक सगळं 7 ठिकाण स्वतः भगवान. काय भाग्यवान ते लोक महाराज. शबरीची माती कोणी गेली? होतं कोणी? ज्याला नाही कोणी त्याचं कोण असतंय? देव. पाणी तेनच पाजलं. आपलं सुद्धा तेनच आणले. सगळं उत्तर केलं त्यांनी केले. जटायूची सुद्धा. लक्ष्मणाला घेऊ. अरे दोघांचा उद्धार केला. पुढे गेले. एक नुसते हात लांब होते त्याला. त्याचं नाव कबंध. त्याला पाय नव्हते. त्यानं दोघाही भावाला पकडलं महाराज. आपुली आपण करा सोडवाल. मग दोघांनी 2 हात तोडले. त्याचा उद्धार केला. मग भारतराय म्हणू लागले भरता. भरत रामाला ऐकू लागले. भरत अलंकारामध्ये भरताचा पापण खाली मध्ये होत होतं. भांडी अशी सुद्धा करत नव्हती भरत. रामाला ऐकते वेळेस असं रामाला ऐकलं तर उद्धार होतोय. नाही आपण असं एक बार चहा काही माणसानं चहा ऐकायला तर हृदय पेरत राहतो. काहीच कमी नाही मला. मी 4दा चहा केला. पुन्हा मागून दूध आलं. मी म्हणलं चहा पेत नाही घेऊ घ्या म्हणजे काय कमी सांगा तरी माणसाला रामाला ऐकू वाटलं महाराज. आता खळं तुमचं लुटलंय. आम्ही खळं कुठलं आहे? तुमचं लुटलंय. कोण? तुमच्या गावात काय कोण नाही हे का? कुठं अजिबात नाही महाराज. अशाच प्रकार आहे. पुढे गेले आणि पुढे पंपा सरोवर आंबुले भाग्य. आता अवघी चिंता सुंदर ऋषीने ह्याला पद्मनाभ जोडीला भगवंताची आमची भेट झाली असं आपण काय बोलू लागले. त्या पंपा सरोवरावर भेटलो. त्या 2 भावाचं भांडण लागलं होतं महाराज. आता दोघांचंही बिमारी एकच होती माऊली. दोघांची बिमारी एकच आहे. काय? याची पत्नी नेली होती कोणा? राम महाराज. सुग्रीवाची बिमारी काय? तीच. आणि रामाची सुद्धा तेच. अलंकारामध्ये मग दोघांची बिमारी एक असल्याशिवाय दोस्ताना होत नाही. दोस्ताना कोणाचा होत नसते. आजी बिड्या ओढणारा बिड्या ओढणारे झाले. 3.5 वेळेस तर दोस्ताना होत आहे. अलंकारामध्ये मग तिथं
काय झाला आमचा दोस्ताना झाला असं हनुमंत बोलू लागले. मैत्री दोस्ताना मध्ये माणसं दोस्ताना काटा काढायला घरात ठेवतात, कपट करायला महाराज म्हणून दोस्ताना कोणासमोर ठेवायचं नाही. अलंकारामध्ये दोस्ताना केला सुग्रीवानं रावण तसा केला पाहिजे. काय केलं मग दोस्ताना झाला आम्ही शरण आलो, शरणागताचं संरक्षण करणारा राम आहे. रामानं वाणीला मारलं, राज्य सुग्रीवाला दिलं. मग काय केलं कितीही वर्णन करा हनुमंतरायाचं कवी महाराज. महाराजांचा एक शब्द महत्वाचा सांगाटे मज दिलं. युवराजाचं पद देऊन टाकलं कोणाला वाळीच्या पोराला अंगदाला युवराजाचं पद दिलं आणि दक्षिण दिशेला वानर पाठवले आणि त्या अंगदाबरोबर मला दिलं. काय लिहिताय महाराज मारत नम्र झाला होता आणि त्याने कोंडी गेले अनंत हे लिहिताय कोणाकड हनुमंतरायाकड असं हनुमंतराया सांगू लागले. सीता श्रुती आणि लिहिती मगने गाले लवलाई अपेक्षे सारी मित पाही दोही बारी रघुराजा. सीतेचा शोध आणला. आणल्याच्या नंतर भगवंत राम लक्ष्मण वानर दोन्ही साईडनं वानर आतमध्ये राम घेऊन लंकेला निघालो. मग विभीषण शिकवी रावणासी नमाने तो त्याच्या वचनासी राधा आणि त्यासी आम्ही सगळे हसी पैशरण निघालो. पण तिथं रावणाचा भाऊ बिभीषण माऊली रावणाचा भाऊ बिभीषणानं सांगितलं दादा हे वागणं बरं नाही. हे दादा हे वागणं बरं नाही असं निघून घाला त्याची त्याला बक्कळ सांगितलं बिभीषणाला. पण रावण ऐकला नाही. रावण ऐकला तर नाहीच पण लाता हाणतल्या लाता हाणल्या बिभीषणाला. लाता हाणल्यामुळं बिभीषण रागानं शिर झाला कोणाला म्हणून वो म्हणणे पोरायच्या म्हाताऱ्याला घरात लाता हाणले पाहिजे. का म्हातारा घरात लाता हाणले की घरात राहत नाही 12 वाल्याशिवाय. पण म्हाताराले करामती असते मला बिभीषणासारखं नसते. लाता हाणल्या तरी मध्येच खूप होते बाहेर येत नाही. बिभीषणाला लाता मारल्या. बिभीषण शरण कोणला गेला रामाला म्हणून शरण झाले सर्व भागे तो हा उत्तरीला पार भवदुस्तर नदीचा अशा देवाला म्हणजे त्या रामाला विभीषण शरण गेले. वानर सेना पर्वत हाती पर्वती गेलीत सागरी घालीत त्वरित तळाची सेतू बांधलेला. रामाला शरणागती केली. काय सगळे सुंदर पुत वाचवलो अनुस्वार सुद्धा चुकू दिलं महाराज. दादा तुमच्यापेक्षा वर्णन तुमचं तरी अनुसार चुकू दिलं इतकं असं वापरून वाचवावं लागते महाराज. का अरे बाबा हेराचे सेतू बांधला कोणाचा फंड नाही काही नाही डायरेक्ट कोणाचं काम केलं. किती केलं बाबा 400 कोस फुलाचं काम केलं रामानं बिन फंडाचं बिन कॉलमचं. करोनी अलंकाला ग वानर प्रवेशे दुर्ग आगी लावणी वस्तू सवेग अनेक झाले. राम वानरासह लंकेला आले. सूर्यांचल नावाच्या पर्वतावर राहिल्यावर तिथं बराच धिंगाणा केला. हल्लोकल्लोळ केला वानराने. केला का नाही वानराने विध्वंस केला लंकेमध्ये. अशी अवस्था झाली. मग राक्षस सेना बहुमंता कृपा उपजली भगवंता एकाची आपदातता लोका समजता देवी मारू. वानर धिंगाणा करू लागले. बरेच काही राक्षसही मारू लागले. पण कृपा उपजली रघुनाथा बहु आहे करुणा म्हणतो. आनंद हे नामाच्या देवा एवढा कृपाळू देवा एवढा दयाळू या जगात कोणी नाही महाराज. खरं सांगा ज्याची पत्नी चोरून गेल्यावर कोणी दया करते का करत नाही. देवाला दया आली आणि देवाने विचार केला आणि एकाच्या अपराधा करता या सगळे लंकेशाला मारू म्हणे. गुन्हा केला लंकेमध्ये खरं सांगा बरं. लंकेत गुन्हा किती लोकांनी केला होता. एकाच रावणाने केला. मग एका रावणाने गुन्हा केला एकट्यासाठी सगळ्याला मारणं गुन्हा आहे हे विचार भगवंताने केला. श्रीराम दयाळ श्रीराम स्नेहाळ श्रीराम पापयोळ प्रणतपाळ राम दयाळू आहे म्हणून देवाची शरणागती करता महाराज. देवा एवढा दयाळू जगात कोणी नाही आहे का पांडू महाराज. देवा एवढा दयाळू
दिनावर दया करतो. दिनावर बरं का, दिन कोणाला म्हणावं आपल्या सांगायला वेळ कमी असतो रामायणामध्ये, म्हणून थोडं कमीच सांगावं लागतं बरं का. राम कृपेचा कवळा, रामजीवीचा जिव्हाळा, राम कृपाळू पळवळा, लोक सकळा देखोनी. राम कृपाळू आहे, राम दिनवत्सल आहे, पण कोणावर? जिनं काम क्रोध लोभ मद हे सहा बाहेर काढले, ती दिन झाला, त्याच्यावर कृपा देव केल्याशिवाय राहत नाही. रामे जगाची उत्पत्ती, रामे जगाची स्थिती गती, रामे जगाची विश्रांती, सचिन मूर्ती रामे जगाची उत्पत्ती, रामापासून जगाची उत्पत्ती आहे का नाही? ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून आहे? रामापासून. ब्रह्मदेवाची उत्पत्ती रामापासून. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. मुख्य मूळस्तंभ कोण आहे? विष्णू. विष्णू स्तंभ कोण आहे? विष्णू. पण त्याच्यापासून सगळं चालतंय. हे उगम मी केलं म्हणायचं नाही. चाल हे शरीर, त्याची सगळी सत्ता त्याची. चला कुंडली वरदान विठ्ठल